नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नील हा माहीला भेटायला येतो आणि तो पण मुकदमांच्या घराच्या बाहेर. तर आता माहीला इतका आनंद होतो, ती धावतच आता नीलला भेटायला बाहेर येत असते आणि तेवढ्यात तिचा धक्का जान्हवीला लागतो. जान्हवी विचारते की काय ग, इतक्या घाईत कुठे निघाली? तेव्हा आता माही म्हणते की नील आला आणि मला नीलला आज गिफ्ट द्यायचं आहे. तर लगेच धावतच ती आता काही विचार न करता बाहेर निघून येते. तेव्हा मात्र आता जान्हवी टेन्शन येते आणि जान्हवीला मात्र आता ती मनात विचार करते की जर अक्षयने बघितलं की नील बाहेर आलेला आहे मग तर अवघडच होईल. तर आता नील बाहेरच असतो आणि माही धावतच येते आणि ती खुश होऊन आता नीलला म्हणत असते की मी तर नयनाला म्हणाले होते की नील नक्की येणार आहे आणि बरं झालं नील, तू खरंच नक्की आला आणि तू माझ्यासाठी नक्की गिफ्ट सुद्धा घेऊन येईल असं मी तिला म्हणालेच होते. त्यावर आता नील लगेच म्हणतो की म्हणूनच मी फक्त आज तुला भेटायला नाही आलो आणि जे गिफ्ट त्याने आणलेलं आहे तर ते माहीला दाखवतो. माही आता इतकी खुश होते आणि थँक्यू बोलून ते गिफ्ट ती स्वीकारते आणि नीलला म्हणत असते की मला माहिती होतं की मी जरी तुला सांगितलं नसते तरी सुद्धा तू मला गिफ्ट घेऊन येणारच होता, परंतु अरे गिफ्ट पेक्षा फक्त मला तुला भेटायचं होतं. त्यावर आता माही इतकी खुश होते, परंतु नील तिला म्हणतो की तू उघडून बघणार आहेस की नाही. तर आता जेव्हा आता माही गिफ्ट उघडते परंतु त्यामध्ये मात्र आता ते चेक असतात. तर आता माही ते सर्व बघून विचारते की नीलला हे सर्व काय आहे. तेव्हा आता नील म्हणतो की बघ ना, हे चेकबुक आहे. तर आता माही म्हणते की अरे हे तर माझं चेकबुक आहे, अरे पण तू मला ते गिफ्ट का दिलंस? त्यावर आता नील म्हणतो की कारण त्यावर मला तुझ्या सह्या हव्या आहे. तर माही म्हणते की का? तर नील म्हणतो की कारण मला पैसे हवे आहेत. नील म्हणतो की हे बघ, हे चेकबुक आहे, त्यावर तू सह्या कर, मला पैसे हवे आहेत. इथून पुढे पैशासाठी मला काम करायचे नाही, मला फक्त आता तुझ्या पैशावर मज्जा करायची आहे आणि इथून पुढे मला फक्त आणि फक्त पैसे हवे आहेत. त्यावर आता माही विचारते की अरे म्हणजे काय? तर नील म्हणतो की हे बघ, म्हणजे काही ना, हा चेक आहे ना, त्यावर फक्त तू सह्या कर, मी तो चेक घेऊन जातो. तेव्हा आता नीलचं हे जे काही वागणं आहे तर ते माहीला अगदी त्याचा धक्का बसतो. माही विचार करते की हा नेमकं असं काय बोलत असेल आणि या चेकवर तो सह्या मागतो, नेमकं याच्या मनामध्ये काय असा वेगळा अर्थ आहे. तिला मात्र आता नीलचं हे जे काही वागणं आहे तर ते पटत नाही. त्यावर आता सर्व विचार करून माही म्हणते की हे बघ, चेकवर सही करून काय होणार आहे? अरे माझं जे काही आहे ते सर्व तुझंच तर आहे ना, आणि हे बघ जेव्हा आपलं लग्न होईल. त्यावर आता नील म्हणतो की हे बघ माही, जेव्हा उद्या आपलं लग्न होईल तेव्हा बापरे खूप वेळ आहे, तोपर्यंत थांबण्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ नाही, तेवढा वेळ सुद्धा माझ्याकडे नाही. पण हे तू जे काही आपण केलेल्या चुकीची शिक्षा प्रायचित्त आहे ना, ते सर्व तू कर, माझ्याकडे तेवढं करण्यासाठी वेळ नाही. परंतु मला नाही वाटत की आपल्याला नंतर आपलं कॅरी ऑन करता येईल. त्यामुळे माही मी तुला आता सांगतो, आता इथून पुढे आपले मार्ग सुद्धा वेगळे आहेत आणि आपल्या वाटा सुद्धा वेगळ्या आहेत. आता फक्त तुम्हाला पैसे दे आणि त्या चेकवर सह्या कर. तेव्हा आता नीलचं हे जे काही वागणं आहे तर ते माहीला अगदी धक्कादायक वाटतं. तेव्हा माही विचारते की अरे काय, तू नक्की हे काय म्हणतो? त्यावर आता नील तिला म्हणतो की ऐक ना माही, हे बघ आता ह्या सगळ्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. एकतर जर कोणी आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे तू आता पटकन ह्या चेकवर सह्या कर. लगेच येथून निघून जातो. तेव्हा मात्र आता माहीच्या हातातील चेकबुक आहे तर ते खाली पडते आणि ती नीलचे हात धरते. नीलला म्हणते की हे बघ नील, मी तुला जे काही म्हणते ना ते ऐकून घे. अरे मी तुला किती वेळी सांगितलं की तू इतकी चिडचिड नाही करायची. अरे आपले रस्ते कधीही वेगळे नसणार, कळतं ना तुला? मग चल बरं, लगेच आत्ताच्या आत्ता मी तुझ्या सोबत येते, मला इथे अजिबात राहायचं नाही. तेव्हा आता नील म्हणतो की शांत हो माही, जरा ऐकून घे आणि हे बघ मी कसं तुला समजावं बरं, आणि हे बघ मी तुझ्या म्हणजे जवळ असा किती दिवसापासून राहतो, कारण मला तुझ्यामध्ये नाही तर तुझ्या पैशामध्ये इंटरेस्ट आहे, असं जेव्हा आता नील म्हणतो तेव्हा आता आपल्या माहीला खूप मोठा असा धक्का बसतो. त्यानंतर मात्र आता इकडे माही सगळी आवरासावर करत असते, कारण त्यांना आता पुण्याला जायचं असतं आणि म्हणून घरातील सर्व सामान ती व्यवस्थित ठेवून देते. तेवढ्यात आता शेजारच्या एक काके येतात, तर त्या म्हणतात की काय हो, अहो कुठे निघालात इतकी आवरासावर करून, कुठे बाहेर जायचं आहे का? तर माई आता वैतागून अगदी चिडून म्हणतात की हो, बाहेर निघाले, येतेस का माझ्या बरोबर? तेव्हा आता त्या काकी म्हणतात की अगं नीट सांग. तर आता माई म्हणतात की तुला कशाला इतक्या चौकशा करायच्या असतात? तेव्हा आता काकू म्हणतात की हे बघा अगं, मी फक्त तुला विचारलं, तुला जर सांगायचं असेल तर तू सांग, नाहीतर राहून दे. तर मात्र आता माई म्हणतात की हे बघ, माझ्या पोट्ट्याचं म्हणजे साईचं मी लग्न करते आणि त्यासाठी आम्ही सर्वजण पुण्याला जातोय. त्यावर आता काकी म्हणतात की अरे बाप्पा, म्हणजे त्या पोट्टीशी लग्न करतोय? तर
तिचा पत्ता बित्ता व्यवस्थित काढलं की नाही तुम्ही, आणि काय ती कुठली आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की नाही. यावर आता माही चिडतात. माई म्हणतात की काय ग, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी दिले म्हणून परत तू पुढचं बोलतेस का. आणि तेवढ्यात आता रमा ही बाहेर येणार असते. तर आता माही त्या काकीच्या हाताला म्हणते की जा, तुला काम असतील जा बरं, म्हणून हाताला धरून त्या जबरदस्तीने तिला बाहेर काढून देतात. तेव्हा रमा आतमध्ये असते तर ती बाहेर येते आणि माईंना विचारते की कोण आलं होतं. तेव्हा आता माई म्हणतात की हे बघ, तुला माहिती आहे ना किती चौकशी करतात, आणि चल तू यामध्ये लक्ष घालू नको, आता साई येईलच, आपण ह्या सर्व बॅग भरलेल्या आहेत ना तर त्या गाडीमध्ये ठेवायला आता लगेच सुरुवात करूयात, साई येतच असे. तेव्हा रमा फक्त हाता हो म्हणून मान डोलावते. तर माई तिला म्हणतात की हे बघ, तुला मी आणखीन एक गोष्ट सांगून ठेवते, कोणीही तुला विचारलं तर तू असे सांगायचे की मला काही माहिती नाही म्हणून. तेव्हा रमा फक्त होला हो करत असते. त्यानंतर आता माही इकडे नीलला म्हणते, तुला आठवते का तू कॉलेजमध्ये असताना मला कसं प्रपोज केलं होतं, एकदम असं फिल्मी स्टाईल मध्ये. आणि कॉलेजमधील सुद्धा हे आपलं प्रेम अगदी सर्वांना आपल्यासारखं व्हायचं, म्हणजे त्यांना सुद्धा आपल्यासारखे अगदी असंच प्रपोज करायला आवडायचं. आणि हे बघ ना, माही अगदी नीलला अगदी इतकं प्रेमाने समजावत असते, परंतु नीलच्या मनात काही वेगळेच असते आणि तो डायरेक्ट आज माहीला त्याबद्दल बोलतो. तेव्हा आता माही त्याला इतकं प्रेमाने समजावते, अरे खरंच माझी चुकले, मी स्टुपिड सारखं वागले आणि खरंच त्याबद्दल सॉरी, आय लव्ह यू म्हणून ते आता नीलला अगदी इतकं प्रेमाने जवळ घेत समजावत असते. तेव्हा नील म्हणतो की हो ना, आपण फिल्मी स्टाईलने एकमेकांना प्रपोज केलं आणि कॉलेजमध्ये असताना खूप काही मज्जा सुद्धा एकत्र केली, एकत्र फिरलो, हे सर्व मला आज आठवते. परंतु हे बघ, जे काही मी तुझ्याबरोबर आतापर्यंत वागत आलो, जे काही प्रेमाचं नाटक केलं ते फक्त आणि फक्त मी तुझ्या पैशासाठी केले, ओके. तर मात्र आता हे ऐकल्यानंतर माहीला आता धक्का बसतो. माही तरी सुद्धा म्हणते की नील हे बघ, असं करू नको, अरे खरंच मी हे माझ्या कानाने नाही ऐकू शकत आणि मी सगळ्यांना फेस केलं, मॉमला केलं, डॅडला सुद्धा केलं, डॅडू सुद्धा मला सोडून गेला, ते सुद्धा मी सहन केलं आणि त्या देविकाला सुद्धा. परंतु आता मात्र तू मला सोडून जातो हे मी फेस नाही करू शकत. अरे जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये कोणी नव्हतं तेव्हा फक्त नील तू होता. अरे मी फक्त आणि फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आणि तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य सुद्धा इमॅजिन नाही करू शकत. नील, मी तुला आता जे सांगते ती प्लीज समजावून घे आणि जेव्हा मात्र तुझा राग शांत होईल ना तेव्हा आपण बोलूया, ओके. अरे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ती आता नीलला अगदी प्रेमाने जवळ घेत असते. परंतु आता मात्र नील रागाने तिच्या हात झिडकारून देतो आणि तिला बाजूला लोटतो. तेव्हा आता नील असे वागल्यानंतर माहीला आणखीनच धक्का बसतो. तिला खूप असं वाईट फील होतं. तर नील म्हणतो की हे बघ, तुम्ही मुली इतक्या इमोशनल का असता, इमोशनल फुल प्रचर काय, जरा थांब ना, शांत हो आणि शांतपणे ऐकून घे की मी काय म्हणतो ते. आणि हे बघ, माझं तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ, अरे नील तू खोटं बोलतो, कारण तुला आता सध्या राग आलेला आहे म्हणून तू आता हे सर्व बोलतो. तेव्हा ते खाली पडलेले चेक आहे तर ते नील उचलतो आणि म्हणतो की माही हे बघ, हे चेकबुक धर आणि त्यावर मला सह्या दे, आणि जर तू मला सह्या नाही दिल्या तर मग बघ, आणि हा जो काही तू ड्रामा चालवला तो सगळा बंद कर, तू मला सह्या दे आणि लगेच मी इथून निघून जातो. माहीच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं की नील असं का वागतो याची तिला खरंच खूप टेन्शन येते. तेव्हा आता जे हातात चेक दिलेले आहे तर माही ते चेक फेकून देते आणि म्हणते की नाही देणार, जा. तेव्हा आता माही ही नीलकडे पाहत असते तर नील आता हसतो आणि तो एक माहीचा किस सुद्धा घेतो आणि माहीला म्हणतो की माही हे बघ, तुला कसे सांगायचे, आणि परत ते फेकून दिलेले चेक तो पुन्हा उचलतो आणि हा ऑप्शन तुझ्याकडे नाही. माही म्हणते की तरी सुद्धा मी सह्या जर नाही केल्या तर काय करशील तू. तेव्हा नील म्हणतो की माही बेब, अगं तू नकार देशील असे मला केव्हाही वाटलं नव्हतं, सॉरी. त्यावर आता नील म्हणतो की हे बघ, जर ह्या चेकवर तू आत्ता सह्या नाही केला तर आत मात्र मी अक्षयला सर्व जाऊन सांगेल की तू रमा नाही तर माही आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर माहीला खूप असा जबर धक्का बसतो आणि हे बघ, मी जर अक्षयला ही सांगितलं की रमाला ज्या काही गाडीने उडवलं आहे तर ती गाडी कुणाची होती तर ती माहीची होते आणि माहीच्याच गाडीने रमाचा ऍक्सिडेंट झालेला आहे हे जर अक्षयला मी सांगितले तर मात्र माही तुझं काय होईल हे बघून घे. त्यामुळे प्लीज आता जास्त विचार करू नको आणि हा चेक घे आणि त्या चेकवर मला सह्या दे. तेव्हा माहीच्या डोळ्यात पाणी येत असतं तर नील आता खाली पडलेला पेन आहे तो पेन उचलतो आणि खरंच मी सुद्धा काय मूर्ख आहे आणि माहीला तो पेन दाखवतो आणि माही, जर तू खरंच ह्या सह्या नाही केल्या तर खरंच मी घरी जाईल आणि सर्व खरं काही सांगून टाकेल. तेव्हा आता माहीला नीलच्या या वागण्याचा खूप असा राग येत असतो आणि तिला वाईट सुद्धा खूप वाटते. तिच्या डोळ्यातून अगदी अश्रू येत असतात. सारखी ती नीलकडे एकटक पाहत असते. तेव्हा आता नील फक्त तिला सह्या करण्यासाठी सांगत असतो. त्यानंतर आता इकडे साई, माई आणि रमा हे पुण्याला निघण्याची तयारी करतात. आता गाडीमध्ये बॅग सुद्धा ते टाकत असतात
असतात आणि तेवढ्यात रमा ही मागून एक बॅग घेऊन येत असते, परंतु तिला चालता सुद्धा व्यवस्थित येत नाही. अगदी लंगडत लंगडत ती हातामध्ये ती बॅग घेऊन येत असते. तेव्हा आता साई हे पाहतो आणि धावतच तो रमाजवळ जातो की मॅडम अहो तुम्ही कशाला हे सर्व करता, द्या बरं इकडे. तर रमा म्हणते की अहो असून द्या मी करेल. तर साई म्हणतो की नाही तुम्ही हे नाही करायचं, थांबा द्या इकडे मी करतो. तेव्हा रमा ही त्या गाडीच्या डिकीमध्ये बॅग टाकत असते, परंतु साई फक्त एकटक पाहत असतो आणि तेवढ्यात जे काही दरवाजा आहे तर तो रमाच्या अंगावर पडायला लागणार तोच लगेच साई धरतो आणि तो रमाला बाजूला करतो की थांबा मी करतो. आणि शेवटी सर्व काही सामान तो व्यवस्थित तेथे ठेवतो आणि डिकी लावून घेतो. तर रमा विचारते की निघायचं का, तर साई म्हणतो की हो चला. तेव्हा आता रमाला तिकडे जाण्यात आनंदच असतो, तर ती साईला म्हणते की खरंच कदाचित तिकडे गेल्यानंतर तरी मला कोणीतरी माझ्या ओळखीचं तर भेटेलच. तेव्हा आता साई फक्त मान डोलावतो आणि रमाकडे पाहत असतो आणि रमाला पुण्यात जाण्यासाठी किती असा तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे हे साई पाहत असतो आणि त्यानंतर तो रमाला गाडीमध्ये बसायला सांगतो. तेव्हा माई ह्या मागे बसलेल्या असतात आणि आता साई दरवाजा उघडतो आणि रमाला तो आपल्या समोर पुढे बसायला सांगतो. तेव्हा आता गाडीमध्ये सर्वजण बसून आता पुण्याला यायला निघतात. त्यानंतर आता इकडे अजूनपर्यंत माही काही सहाय्य करायला तयार होत नाही, तर नील लगेच हातामध्ये पेन घेतो आणि परत तो मुकादमांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतो. याची भीती मात्र तो आता माहीला दाखवतो. तेव्हा माही धावतच येते आणि नीलचा हात धरून त्याला अडवते. रागाने त्याला स्टॉप इट सुद्धा म्हणते. अरे नील काय करतोस तू, तर नील म्हणतो की काय करतोस म्हणजे तू रमाला गाडीने उडवलेले आहे हे सांगण्यासाठीच मी आतमध्ये जातोय. तेव्हा माही म्हणते की हे बघ हळू बोल आणि नील एक गोष्ट लक्षामध्ये घे, हे सर्व माझ्यामुळे नाही झालेलं, हे सर्व तुझ्यामुळे सुद्धा झालेले आहे, त्यामुळे तू काही असा ओव्हर गेम खेळू नकोस. त्यावर आता नील स्वतःला बाजूला सावरतो. तो म्हणतो की काय बोलतेस माही, माझा या सगळ्याशी काय संबंध आहे. आणि हे बघ हॅलो अगं ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला होता त्या दिवशी मी तुझ्या सोबत नव्हतो हे अगदी स्पष्ट खोटं बोलतो. परंतु नील आता खोटं बोलतो हे सुद्धा माहीने ओळखलेलं असतं. आता नील जे काही वागतो त्या तिला आणखीन धक्का बसतो. त्यावर आता माही हे सर्व ऐकून नीलला म्हणते की हे बघ नील, त्यावेळेस तू कार चालवत होता, मी तुला किती वेळेस सांगितलं होतं की गाडी ही हळू चालव, आणि हे बघ तू त्यावेळेस ड्रिंक मध्ये होता आणि त्या नशेतच तू तिला उडवलं, हे लक्षात आहे ना तुझ्या, कळले ना तुला. तेव्हा तरी सुद्धा नीलच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नसते. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ तुझ्यामुळे मी या सगळ्यामध्ये अडकले. त्यावर आता नील म्हणतो की हे बघ माही, अगं ते सक्त जे काही आहे ते फक्त तुला आणि मलाच माहिती आहे आणि त्याविरुद्ध तुझ्याकडे काही प्रूफ आहे का, नाही ना, मग प्रॉब्लेम काय झाला हे बघ, गाडी ही तुझ्या नावावर रजिस्टर आहे आणि गाडीची नंबर प्लेट ही सुद्धा तुझ्याच नावावर रजिस्टर आहे आणि माही ही गोष्ट लक्षात घे, ती जर गाडी पोलिसांना मिळाली ना तर तू लगेच अगदी पकडली जाशील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती गाडी कुठे आहे हे फक्त मला माहिती आहे. त्यावर आता माही याचंही वागणं बघून विचारते की काय रे नील, तू असं कसं वागू शकतोस. तेव्हा आता नील फक्त म्हणतो की खरंच मला आता पैशासाठी हे सर्व करावंच लागेल, कारण माझ्यासाठी फक्त पैसा आणि पैसा महत्वाचा आहे. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ तू तर माझा नील नाहीच असू शकत. त्यावर आता नील म्हणतो की अगं शांत शांत आणि परत हे असे इमोशनल ड्रामे सुरू करू नकोस, एकतर आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे हा पेन तू हातामध्ये घे आणि त्या चेकवर सह्या कर. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ मी सह्या नाही करणार. त्यावर आता नील म्हणतो की मग तू एक काम कर, तू आता ही जी रमाच्या अवतारात आहे ना तर ती साडी बदल, ड्रेस घाल, तोपर्यंत आतमध्ये मी जातो आणि सर्वांना खरं सांगतो. आणि अक्षय अक्षय असा आवाज देऊन तो आता माहीला भीती घालतो. तेव्हा आता जेव्हा तो अक्षय अक्षय म्हणतो तर माहीला राग येतो. माही म्हणते की अरे नील स्टॉप इट, स्टॉप हो. तेव्हा नील मात्र आता पुढे जाऊन थांबतो आणि त्याला परत हसू येतं. तेव्हा आता माही कशाचाही विचार न करता लगेच त्या चेकवर सह्या करते. तेव्हा नील अगदी खुश होतो आणि माहीला म्हणतो की अगदी गुड डिसिजन तुझा आणि अजून पुढच्या चेकवर सही कर, अजून एक फक्त. तेव्हा माहीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि नील मात्र इतका खुश होतो आणि त्या चेककडे तो पाहत असतो. तेवढ्यात अक्षय आता माहीला आवाज देतो की रमा रमा. अक्षय बाहेर येत आहे हे मात्र आता माहीला समजतं. ती धावतच जाते आणि जे गिफ्टचं बॉक्स ते त्या चेक मध्ये घालून आणलेलं आहे तर ते खाली पडलेले असते. तेव्हा आता माही ती पटकन उचलते आणि आपला मोबाईल सुद्धा, आणि घाईने मात्र ते पदराआड ती लपवते. तेव्हा आता अक्षय बाहेर येतो आणि नीलला पाहून विचारतो की नील अरे तू तर येथे कसा. तेव्हा मात्र आता नील म्हणतो खास करून मी आज तुलाच भेटायला आलो होतो. ते ऐकून तर अक्षय खुश होतो आणि विचारतो की काय, अरे वा खास करून काय रे काय होतं. तेव्हा आता नील हा माहीकडे बघत म्हणतो की हो ना, अरे रमाला तर मी तेच सांगत होतो, अरे बाईकची टूर मी अरेंज केलेली आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. तेव्हा अक्षय ते ऐकून खुश होतो आणि खरंच मला यायला तर खरंच खूप आवडेल, कारण लग्ना अगोदर खूप मी असं गेलेलो आहे, परंतु आता सध्या नाही गेलो, परंतु यावेळेस मात्र नक्की येईल आणि येताने रमाला सुद्धा घेऊन येईल. आणि काय ग रमा तू येशील ना. तेव्हा
आता नील लगेच म्हणतो की काय ग रमा, मगाशी तर ही म्हटली मला नाही जमणार, म्हणजे अक्षयला सुद्धा नाही जमणार म्हणून. त्यावर आता अक्षय विचारतो की मला काय जमणार नाही. तेव्हा आता अक्षय खुश होऊन आता माहीला जवळ घेतो आणि तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणतो की हे बघ, लग्नानंतर साहजिकच आहे आणि प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याची काळजीच वाटत असते. तुझं लग्न झाल्यानंतर तुला सुद्धा कळेल. आणि बाय द वे ट्रूर आहे तरी कुठे. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ, तुम्ही कशाला त्याला विचारतात, त्याला जायचे असेल त्याला जाऊन द्या. आणि त्यांना यायला नाही जमणार कारण त्यांना ऑफिसचे काम आहेत, ते बिझी आहेत, तू काही तिकडे येऊ नको. तेव्हा आता अक्षय माहीला विचारतो की का जमणार नाही, तू का अशी बोलतेस त्याच्याशी, अगं मी जाईल, तू कशाला टेन्शन घेते. त्यावर आता माही चिडते, अहो तुम्हाला नाही शक्य होणार कारण तुम्हाला काम असतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, अगं मी काम तर मॅनेज करेलच आणि जायचं की नाही हे तर ठरवता येईल. अगं तू घरी आलेला आहे आणि तो आपल्याला भेटायला आला, मग तू त्याच्याशी असं का बोलतेस बरं. अगं तू तर त्याला बाहेर उभं केलंस आणि चहा कॉफी काही विचारलंस का त्याला. आणि चल बरं नील, तू आतमध्ये चल. परंतु माहीचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. तर अक्षय तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि चेहरा धरून तो आता माहीला विचार, काय झालं अगं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का. कारण माही आता नीलच्या ह्या वागण्यामुळे रडत असते. तेव्हा मात्र माही म्हणते की काही नाही, काहीतरी इकडे गेले असेल बाहेर इकडे. तेव्हा आता लगेच अक्षय आणि नील आतमध्ये जातात. माहीला मात्र नीलच्या ह्या वागण्याचं टेन्शन येते की नील तू असा कसा वागूस कसा शकतो असं. नंतर आता इकडे माई आणि रमा साई हे पुण्याला आपल्या घरी येऊन पोहोचतात. दरवाजा उघडून आत येतात. माई म्हणते की श्रद्धे ए अगं ए आतमध्ये, आणि हे बघ आमचं हे पुण्याचं घर. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना मी पाहिलेलं आहे. तर माई विचारते की पाहिलं, आणि तू केव्हा पाहिलं बरं. तेव्हा आता साई म्हणतो की माई अगं त्या दिवशी जेव्हा पुण्याला आलो होतो आणि त्या दिवशी नाही का मॅडम डिक्कीत बसून माझ्या बरोबर आल्या होत्या, मग तेव्हा आराम करायला मी इकडेच यांना आपल्या रूम मध्ये घेऊन आलो होतो. अगं बघ ना, आणि हे सर्व आता तुला करायचं आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना करेन मी सर्व, मला थोडासा वेळ द्या, मी सर्व काही अगदी वेळेत व्यवस्थित तयार करून हे घर आवरून देईल. फक्त इकडे सामान काही नाही, त्यामुळे तुम्हाला सामानाची यादी करून देऊ का, म्हणजे तुम्ही मला सामान आणून दिलं तर मी सगळं काही घर व्यवस्थित लावू शकते. तेव्हा आता साई म्हणतो की हो, परंतु माई तर डोक्याला हात लावतात आणि बाप्पा कसं होणार बरं माझ्या पोट्याचं, अरे तुला हे सर्व जमणार का. तर साई म्हणतो की का जमणार नाही माई, आणि तिला सुद्धा सगळं काही जमेल. अगं माई त्या दिवशी तर पाहिलं ना तू किती चविष्ट असा स्वयंपाक केला होता, त्यामुळे तिला सगळं काही जमेल. मग सांगा बरं मॅडम तुम्हाला काय काय आणायचं ते. तेव्हा आता माई रागाने म्हणतात की काय रे पोट्या, अरे तू सारखं तिला मॅडम मॅडम का करतोस बरं, अरे ती तर तुझी होणारी बायको आहे, त्यामुळे नावाने जरा हाक मार. अरे श्रद्धा ही तिचं नाव आहे. आणि चला आता माही कमरेला पदर खोचते आणि जरा आवरते. परंतु आता इकडे मात्र माहीला खूप असं टेन्शन येते कारण नील आता तिच्यासोबत जे काही वागला आणि जे काही त्याने त्याचं खरं रूप दाखवलं हे बघून माहीने आता कानातील टिकली वेण्या वगैरे सर्व काही सोडून टाकलेले असतात आणि अगदी इकडचं सामान ती तिकडे फेकून देत असते. तर आता नैना म्हणते की माही माही हे बघ ऐकून घे, असं काय करतेस तू. माही आता खूप रडत असते आणि तिला खूप टेन्शन येते आणि मला हे सर्व नाही करायचे असे म्हणत असते. तर नैना म्हणते की अगं तू हे काय करते, हे सर्व मला नाही करायचे, याच्यामुळे हे सर्व होते, म्हणून ती कानातील वगैरे सर्व काही काढून फेकत असते. त्यावर आता नैना विचारते की ऐक ना अगं नेमकं काय झालं बाई, सांग ना मला तुला नेमकं हे काय झाले. त्यावर आता माही म्हणते की नैना तुझं बरोबर होतं, कारण नीलचं माझ्यावर प्रेम नाही, नीलचं माझ्या पैशावर प्रेम होतं. तेव्हा आता नैनाच्या सर्व काही लक्षात येते. नैना म्हणते की अच्छा म्हणजे फायनल तुला कळले. तर माही म्हणते की हो यस नैना, त्याला फक्त माझे पैसे हवे होते. तर आता नैना म्हणते की माही मला एक गोष्ट सांग, त्याने असं काय केलं की तू का त्याचा स्वार्थीपणा कळला म्हणून. त्यावर आता माही चिडून म्हणते की नैना अगं तो मला ब्लॅकमेल करतो. त्यावर आता नैनाला ऐकून धक्का बसतो. नैना म्हणते की काय तो तुका ब्लॅकमेल करतोय. तेव्हा आता माही म्हणते की हो यस अगं तो मला ब्लॅकमेल करतो, जर त्या पेपर्सवर त्याने सह्या नाही केल्या नाही तर तो. तर नैना विचारते की नाहीतर काय करणार तो. तेव्हा माही शांत होते आणि नैना विचारते की नाहीतर काय करणार आहे तो. तेव्हा आता माही म्हणते की नाही काही नाही. तर नैना म्हणते की तू काहीतरी लपवते, सांग बरं तू माझ्यापासून काय लपवते. ए बाई अगं सांग ना. तेव्हा आता लगेच ही माही जोरात ओरडते की काही नाही नैना मी काही लपवत नाही, स्टॉप व्हिडिओ. परंतु नैनाला सुद्धा खूप टेन्शन येते. ती माहीला आता तीनदा विचारते की सांग ना मला काय झाले ते, तू सगळं काही ठीक तर आहे ना. माही म्हणते की हे सगळं काही स्टार्ट तर मी केलं आणि ते मला संपवावं लागलं. तेव्हा आता नैना विचार करते की नक्की असं काय हा म्हणून ब्लॅकमेल करत असेल माहीला, अशी कोणती गोष्ट असेल की त्यामुळे माही इतकी टेन्शन मध्ये आले, नक्की ही माझ्यापासून काय लपवत असेल असा नैना आता मनात विचार करते. तेव्हा आता माही तर खूप रडत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय हा अभिला म्हणतो की हे बघ
बघ रमाचं काहीतरी चुकतंय आणि तिच्या बाबतीत हा मला प्रश्न पडतो आणि हे बघ हे तुला सुद्धा पडते परंतु तू मान्य करत नाही आणि हे बघ जेव्हापासून ते ऍक्सिडेंट होऊन बरी झाली तेव्हापासून ती आपल्या घरात आली पण तेव्हापासून सुद्धा तिने मला काही असं करून खायला घातलेलं नाही। त्यावर मात्र माही आता इकडे देविकाच्या घरी येते आणि देविकाला बोलते सेल्फिश। तेव्हा आता देविका म्हणते की हो हो मी आहे सेल्फिश आणि क्रूर सुद्धा। अगं पण तुझा डॅडू तर इकडे नाही ना, तिकडे तो वर गेला आणि जिकडे तू सुद्धा लवकरच जाशील। तेव्हा आता माहीला इतका राग येतो आणि माही जोरात तेथे एक वस्तू पडलेली असते तर ती वस्तू घेते आणि देविकाच्या डोक्यात घालायला ती अगदी धावूनच येते। तर देविका ही जोरात ओरडते की माही घोटाळे सुद्धा तेथेच असतात। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं, आता ह्या भडकलेल्या माहीला नेमके कोण शांत करणार हे पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।